गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। उद्या पंढरपुरामध्ये परिवार संवाद मेळाव्याच्या निमित्ताने, बहुजन परिवार संवाद मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र येतोय अनेक जाती समूह जे दुर्लक्षित म्हणून ओळखले गेले, कैकाडी, वैदू किंवा इतरही अनेक बेरड, बेडर, वडार अशा अनेक जाती आहेत जे भटके म्हणून गणले जातात। असे अनेक जातींचे प्रतिनिधी आपल्या पारंपरिक वेशात या मेळाव्यात हजेरी लावणार आहेत, उपस्थित राहणार आहेत। जय मल्हार क्रांती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अंकुश जाधव सर आपल्यासोबत आहेत। या मेळाव्याच्या आयोजनामागची भूमिका काय आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात। खरं तर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भटका समाज विखुरलेला आहे। भटक्या विमुक्त समाजाच्या अनेक समस्या आहेत। साधारणपणे वेगवेगळ्या घटकाचा वेगवेगळे प्रतिनिधी आपापल्या समाजाचे समस्या सोडवत आहेत, परंतु या भटक्या समाजाकडे, वंचित समाजाकडे छोटे छोटे घटक असल्यामुळे त्यांची कामं किंवा त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत। त्यांना एकत्रित करणे, त्यांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणे, याच्यासाठी आम्ही हा प्रयोग करतो आहे। ज्येष्ठ आदरणीय नेते स्वर्गीय वसंतदादा नाईक यांच्यानंतर या भटक्या विमुक्त समाजाला एकत्र करण्याचा आम्ही हा प्रयोग करतो आहे। याच्या मागचा एकच उद्दिष्ट आहे की या छोट्या छोट्या घटकाला न्याय मिळाला पाहिजे, त्यांना हक्काचं व्यासपीठ मिळालं पाहिजे। येणाऱ्या अडचणीवर, येणाऱ्या ज्या काय त्यांच्यावर अन्याय होणार आहे त्याला त्या समस्येची उकल करण्यासाठी आपण या येणाऱ्या काळापासून एकत्रितपणे शासनाला भांडायचं असेल किंवा कुठं अन्याय झालं तर त्या ठिकाणी रस्ता रोको करायचा असेल किंवा काय असेल त्यावेळेस आम्ही त्यासाठी हक्काचं व्यासपीठ तयार करतो आहे। या निमित्ताने उद्या बहुजन परिवार संवाद मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी मोठ्या संख्येनं बहुजन समाज उपस्थित राहणार आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने रामोशी, बेरड, वडार समाज, वैदू समाज, लोणारी समाज आणि कैकाडी समाज अशा 42 वेगवेगळ्या घटकामधील समाजाचे नेते आणि समाज बांधव पंढरपूरमध्ये उद्या हजारोच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने 2-3 गोष्टीचा या ठिकाणी उहापोह करणार आहे। समाजाला येणाऱ्या भविष्यामध्ये अडचणी, मागील अडचणी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी काय करायला पाहिजे अशा वेगवेगळ्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत। भटकंती करत असणारा हा समाज, जातीच्या दाखल्याचा विषय असेल खूप गहन आहे, राहण्याची समस्या खूप गहन आहे। शासनाने आजपर्यंत खूप चांगली कामं केलेली आहेत, परंतु अजूनही काही या समाजाच्या मागण्या अपूर्ण आहेत, त्याची या ठिकाणी चर्चा उद्या होणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी होणार आहे की आम्हाला भटक्या विमुक्त समाजाचा नेता, आमचे जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते दौलतनाना शितोळे साहेब यांच्या रूपाने या वंचित बहुजन भटक्या विमुक्तांना नेता मिळालेला आहे। ते नेतृत्व आम्हाला सक्षम करण्यासाठी आम्ही येणाऱ्या मे महिन्यामध्ये ज्या काही विधान परिषदेत जागा रिक्त होत आहेत त्या विधान परिषदेच्या जागेवर आमच्या या भटक्या विमुक्ताचा आवाज, भटक्या विमुक्ताचं नेतृत्व त्या ठिकाणी पोचावं म्हणून आम्ही या ठिकाणी येणारे जे भटक्या विमुक्ताचे नेते आहेत, समाज बांधव यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही एक ठराव पास करणार आहे। त्या ठराव पास करून आम्ही त्या ठरावाची प्रत आम्ही या भाजप सरकारचे आमचे आदरणीय देवाभाऊ यांच्यापर्यंत ती पोच करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। आमच्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सक्षम नेतृत्व आम्ही ज्या माणसाकडे आशेनं पाहतो, भटका समाज, ते म्हणजे लोकनेते दौलतनाना शितोळे साहेब, आमच्या महाराष्ट्रातील तमाम बहुजनाचे नेते यांना विधान परिषदेवर नेऊन आमच्या या भटक्या समाजाला न्याय मिळवून द्यावा, म्हणजे जेणेकरून आमच्या काय छोट्या छोट्या घटकाच्या म्हणजे उपाययोजना आहेत किंवा काही योजना आहेत किंवा आमच्या काही समस्या आहेत त्या मांडण्यासाठी आम्हाला कोणतरी एक नेता पाहिजे। आम्हाला त्या ठिकाणी विधान परिषदेवर आमचा माणूस, हक्काचा माणूस पाहिजे
आम्हाला त्या आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मांडण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी आमचे विधान परिषदेवर नेते लोकनेते दौलतनाना शितोळे साहेब यांना घ्यावी अशा प्रकारची आग्रही मागणी आमची या ठिकाणी असणार आहे. आम्हाला विश्वास आहे की गेल्या 14 वर्षापासून आम्ही भाजपशी निगडीत आहोत. जय मल्हार क्रांती संघटना ही आजपर्यंत ज्या दिवसापासून आदरणीय देवाभाऊ 2014पासून मुख्यमंत्री त्यावेळेस मुख्यमंत्री होते, त्यानंतरच्या कालखंडामध्ये उपमुख्यमंत्री होते आणि आत्ता मुख्यमंत्री पदावर आहेत, या 10 ते 11-12 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही देवाभाऊची साथ कधीच सोडली नाही. परंतु आमची त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत, परंतु आमचं हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी देवाभाऊनी आम्हाला या ठिकाणी आमच्या समाजाला न्याय द्यावा, त्यांचं या ठिकाणी लक्ष वेधण्यासाठी आम्ही या ठिकाणी हा परिवार बहुजन संवाद मेळाव्याचं आम्ही आयोजन करतो आहे. मोठ्या संख्येने समाज बांधव उद्या या ठिकाणी उपस्थित राहतील आणि या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या निमित्ताने मी समाज बांधवांना आवाहन करू इच्छितो की उद्या सकाळी 11 वाजता मंगल निकेतन बिर्ला धर्मशाळा रेल्वे स्टेशनच्या समोर पंढरपूर या ठिकाणी सकाळी 11 वाजता सर्वांनी मोठ्या संख्येने या बहुजन परिवार संवाद मेळाव्याला उपस्थित राहावं आणि आपल्या मागण्या मांडण्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ तयार करण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी. एकूणच आपण पाहतोय की पंढरपुरामध्ये हा जो बहुजन संवाद मेळावा होत आहे, या मेळाव्याच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण मागणी पुढे आल्याचं दिसून येतं आहे. आपलं पिढ्यानपिढ्याचं दुःख पोसत उदरनिर्वाह करीत असलेले जे समाज घटक आहेत ते कधीतरी मेळाव्याच्या रूपाने एकत्र येतात आणि आपल्या भावना व्यक्त करतात आणि त्या भावना व्यक्त करण्यासाठी म्हणून जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जे आहेत दौलतनाना शितोळे त्यांना विधान परिषदेत संधी द्यावी अशी एक मागणी या निमित्ताने पुढे आलेली आहे. खरं तर राज्याचं जे वरिष्ठ सभागृह ज्याला म्हटलं जातं ती विधान परिषद, या विधान परिषदेमध्ये जे दुर्लक्षित घटक आहेत किंवा एक वैशिष्ट्यपूर्ण काम करत आलेले घटक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, नेता म्हणून पाहिलं जातं, त्यांना संधी देण्याची जागा म्हणजे विधान परिषद. आणि आत्ता अंकुश जाधव सर यांनी वर्णन केल्याप्रमाणे दौलतनाना शितोळे हे मागील अनेक वर्षापासून ज्या ज्या ठिकाणी कुठं एखाद्या भटक्या समाजावर कुठे अन्याय होताना दिसेल, कुठे अत्याचार होताना दिसेल किंवा कुठलीही गंभीर घटना घडलेली असो किंवा त्याची कुठलीही समस्या असो, धाव घेत आल्याचं दिसून आलेलं आहे आणि त्यामुळंच ही संघटना आज राज्यभरात विस्तारू शकलेली आहेत. आणि अशा आपल्या नेत्याला विधान परिषदेत या संधी मिळावी अशी मागणी या निमित्ताने, या मेळाव्याच्या निमित्ताने पुढे आलेली आहे. अंकुश जाधव सर यांनी त्यामागची भावनाही प्रतीत केलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका पार पाडली आहे आणि ते निश्चितपणे या मागणीचा देखील विचार सकारात्मक करतील आणि येणाऱ्या मे महिन्यात विधान परिषदेच्या ज्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये दौलतनानांना आमदारकीची संधी नक्की देतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे. धन्यवाद. मी राजकुमार शहापूरकर, PVN न्यूज नेटवर्क, पंढरपूर.